सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वांना सादर दंडवत प्रणाम. आजच्या भागात आपण जी पूर्वार्धातील लीळा पठन व श्रवण करणार आहोत त्या लीळेचे नाव आहे ब्राह्मणाच्या गायी राखणे. तर चला वळूया लीळेकडे. दंडवत हो. सर्वज्ञांचा एका गावात मुक्काम होता. सर्वज्ञ भिक्षेसाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेले. ब्राह्मणाने म्हटले, अंगापिंडाने मजबूत, चांगले, लांब रुंद, धड धाकट दिसता, गोरे गोमटे आहात. कामधंदा करायचे सोडून खुशाल भिक्षा मागता. कोणाच्या गायी का राखत नाही? सर्वज्ञ म्हणाले, आम्ही गायी राखण्यास तयार आहे, परंतु आमच्याकडून कोणी गायी राखून घेत नाही. ब्राह्मणाने म्हटले, आम्ही देतो गायी राखण्यास, आमच्या गायी राखा. शिदोरीला दही भात देत जाऊ, संध्याकाळी दूध भाताचे जेवण देऊ. सर्वज्ञ म्हणाले, आम्ही गायी राखू पण धुवणार नाही, सोडू पण बांधणार नाही. त्याने म्हटले, आम्हीच बांधू आणि आम्हीच दूध काढू. सर्वज्ञांनी मान्य केले. ब्राह्मणाने म्हटले, तरी या ओट्यावर तुम्ही राहा. आमचा गुराखी गेला आहे, त्याच्या जागेवर तुम्ही झोपा. मग त्या गुराख्याचा कांबळा, वाहना, काठी, उपरणे असे सर्वज्ञांना दिले. रात्री सर्वज्ञांना दुधाभाताचे भोजन दिले. सर्वज्ञांनी त्यांच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर ओट्यावर निद्रा केली. सकाळी ब्राह्मण सर्वज्ञांना सांगू लागला, गायी असेल तेथे गायी नेऊन तेथे चाराव्यात. दुपारच्या वेळी गायींना पाणी पाजावे. दुपारी चांगली दाट झाडाची सावली पाहून तेथे गायी बसवाव्यात. असे सांगून तो थांबला. मग सर्वज्ञ गायी रानात घेऊन गेले. रानात आल्यावर सर्वज्ञ एका खडकावर बसले. सर्व गायी सर्वज्ञांभोवती गोलाकार बसून सर्वज्ञांची श्रीमूर्ती न्याहाळीत आनंदाने रवंथ करीत बसल्या होत्या. डोळे विस्फटून, शेपूट पसरवून, एकमेकांच्या मानेवर माना घालून श्रीमूर्ती न्याहाळू लागल्या. मग संध्याकाळच्या वेळी सर्वज्ञ पुढे, गायी मागे. सर्वज्ञांनी वाड्यात गायी घातल्या. ब्राह्मणाने गायी बांधल्या. सर्वज्ञ ओट्यावर बसले. त्या दिवशी ब्राह्मणाने गायीचे दूध काढले तर रोजच्यापेक्षा दुप्पट दूध निघाले. दही, लोणी, तूप भरपूर झाले. मग ते अंथरुणात गोष्टी करू लागले. आज दूध नेहमीपेक्षा दुप्पट निघाले. दोघांनाही आश्चर्य वाटू लागले. आम्हाला चांगला गुराखी मिळाला. असे दिवसेंदिवस गायी खूप 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 दूध देत होत्या. गायीचे दूध काढता काढता हात दुखून जात होते. मग ते सर्वज्ञांना दूध भाताचे भोजन देत. अशा प्रकारे सर्वज्ञ दररोज रानात गायी घेऊन जात होते आणि गायी सर्वज्ञांच्या सभोवताली बसून आनंदाने रवंथ करीत होत्या. असे 3 दिवस तो ब्राह्मण सर्वज्ञांना काही अंतरावर पोचवायला यायचा. पुन्हा घरी येताना त्यास इतर गुराखी म्हणायचे, अहो, असा कोणता गुराखी तुम्ही गायी राखायला ठेवला आहे? गायींना चारा नाही, गवत नाही, की पाणी नाही, सावली नाही. गायी घेऊन खडकावर बसतो. असे 2 दिवसापर्यंत गुराख्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितले. मग त्याने मनात विचार केला, खरे काय आहे? दूध तर रोजच जास्त निघते आणि हे गुराखी असे काय सांगतात? हे साधू महात्मे राहतील तोपर्यंत राहतील, केव्हा जातील काही सांगता येत नाही. तरी हे कोण्या ठिकाणी गायी चारायला नेतात ते आपण पाहून येऊ. म्हणून तो 3ऱ्या दिवशी पाहायला गेला. एका झाडावर लपून बसला. तेव्हा त्याला गुराखी जे सांगत होते तेच दिसले. सर्वज्ञ खडकावर बसले होते. बहुतेक गायी आनंदाने रवंथ करीत बसल्या होत्या. मग तो मनात म्हणू लागला, अरे, हे कोणी सामान्य महात्मे संन्यासी नाहीत, हे तर साक्षात श्रीकृष्ण भगवान आहे. मग तो घरी आला. पत्नीला सांगू लागला, अगं, आपल्या गायी कोण राखतो आहे हे तुला माहित आहे का? अगं, साक्षात श्रीकृष्ण. ते आल्यावर मग तू एक पायावर मस्तक ठेव, मी एका पायावर मस्तक ठेवतो. मग त्यांना विचारू आपण कोण आहात. सर्वज्ञांनी संध्याकाळच्या वेळी गायी रानातून गावात आणल्या. वाड्यात गायी सोडून देऊन सर्वज्ञ परस्पर निघून गेले. अशा प्रकारे आपण ही अत्यंत सुंदर लीळा जी आहे गोरक्षण नांदेडची आजच्या भागात आपण पठन व श्रवण केली. सर्वांना सादर दंडवत प्रणाम.